अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. आता हृदय हे आपुले सौफाळुनी आभले. वरी बैसव पाऊले श्री गुरूंची मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. पैठण निवासी शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा महाराजांच्या जीवनात प्राप्त झालेल्या आनंदाच्या अनुभूतीचा अनुवाद महाराजांनी अभंगात केलाय. विठाला अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार. श्रमिक सहयोग मंडळ तथा शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीनं 36 वर्षाची पवित्र परंपरा असलेला भव्य आणि दिव्य नाम सोहळा दरवर्षी 7 दिवसाचा उत्सव होतो. पण 12व्या वर्षी 12 दिवसाचा, 24व्या वर्षी 12 दिवसाचा आणि या 36व्या वर्षी पुन्हा 12 दिवसाचा. म्हणजे प्रत्येक तपाच्या वेळेला कीर्तनकारांचं एक तप झालं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून त्रितपपूर्तीचा सोहळा 12 कीर्तनांनी म्हणजे कीर्तनकारांचं एक तप व्हावं या दृष्टिकोनातून बीजेचा सोहळा याच्यामध्येच आला. आणि आज शांतीब्रह्मनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा अर्थात नाथषष्ठीचा उत्सवसुद्धा या सोहळ्यामध्ये आला. असा 2 सोहळ्यांना घेऊन म्हणजे तुकोबारायांची बीज आणि नाथांची षष्ठी या 2 सोहळ्यांना सोबत घेऊन हा त्रितपपूर्ती सोहळा. विठाला आज योगायोगानं नाथबाबांचा समाधी सोहळा आहे. मग त्या दृष्टिकोनातून त्यांचाच आनंदाची अनुभूती व्यक्त करणारा हा अभंग आहे. आज नाथषष्ठी आहे. संप्रदायामध्ये प्रत्येक संतांच्या निर्याणाला विशेष महत्त्व आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी. जगद्गुरु तुकोबारायांचा सदेह वैकुंठगमन सोहळा फाल्गुन वद्य द्वितीया. आणि नाथबाबांचा जलसमाधी सोहळा फाल्गुन वद्य षष्ठी. हे आपल्या संप्रदायातले विशेष उत्सव आहेत. नुकताच नामदेवरायांच्या 14 माणसांना नामदेवरायांनी सोबत घेऊन समाधीस्थ झालेला सावताबाबांच्या पुण्यतिथीचा दिवस असलेला आषाढ वद्य त्रयोदशी चतुर्दशी हे महात्म्यांचे दिवस. आपण हे सगळे उत्सव का साजरे करायचे? कुठेतरी आपली संतांविषयी असलेली आत्मीयता, संतांविषयी असलेली आपली भावना आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं उच्च प्रतीचं कार्य त्यांच्याद्वारा घडलं आणि त्या संप्रदायाचा पायीक होण्याची योग्यता पात्रता त्यांच्या कृपेनं आपल्यामध्ये प्राप्त झाली. गाथा ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवतासारखे ग्रंथ आपल्याला वाचायला अभ्यासायला मिळाले. हे त्यांनी आपल्यावर केलेले अनंत उपकार आहेत. कुठेतरी त्याची कृतज्ञता आपल्याकडून व्यक्त व्हावी म्हणून त्यांचे सोहळे आपल्याकडून साजरे झाले पाहिजे. हे फार त्यांना प्रसन्न करण्यासाठी सोहळे नाही, आपलं चांगलं करून घेण्यासाठी सोहळे आहे. हरपल्या आपण आपे पावे तै संता ते पाहता गिबसावे. म्हणून ऐकावे वाणावे तेची सदा. किंवा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसी दिपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. आपलं हरवलेलं स्वरूप आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता किंवा शोधण्याकरता संतांशिवाय पर्याय नाही. सोपं करून जातो तुम्हाला. आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात. कीर्तनाला येताना बहुतेक सगळेजण आरशात बघून आले असाल. आलाय मग चांगलं येत जावं, तसंच येत जाऊ. मग तुम्हाला मी विचारतो, आरशात पाहायचं कशासाठी? आरशाला बरं वाटावं म्हणून?
आपल्या तोंडाला काळं लागलेलं असावं, ते तसंच घेऊन आपण कीर्तनात येऊन बसावं, ते आपलं तोंडाचं काळं पाहून मंडपातल्या लोकांनी हसावं, नंतर आपण मोबाईलमध्ये बघून असं होता कामा नये. याच्यासाठी दर्पणी पाहुणी मना रंजवितो, आरशात पाहून आपल्या चेहऱ्याचे डाग स्वच्छ करायचे. ऐका, बाहेरचे डाग स्वच्छ करायचे असतील तर आरसा उपयोगाला येतो, आतले डाग पुसायचे असतील तर संत चरित्राचा आरसा समोर ठेवल्याशिवाय पर्याय नाही. संत चरित्र रूपी आरस्यात आपलं जीवन तपासायचं आणि विकारांनी आपण कुठे मलिन झालोय का हे शोधायचं आणि ते विकार पुसून मग संतांच्या पायाजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. विठाला आणि प्रसिद्ध फायदा सांगतो, सगळ्यांना ज्याची आवड आहे. पुण्यप्राप्ती सगळ्यांनाच हवी आहे आणि पाप निवृत्ती सगळ्यांनाच अपेक्षित आहे. दोन्ही गोष्टी संतांकडे गेल्यावर घडतात. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. किंवा तुका म्हणे पापे जाती संतांची या, तुकाराम तुकाराम नाम घेता म्हणून बीज साजरी करायची. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. याच्यासाठी संतांच्या नावाचा जप घडावा, त्यांचं चरित्र आपल्या वाचेनं सांगितलं जावं म्हणून. अजून ऐका, ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज आणि तुकोबाराय यांचा कालखंड फार गोड आहे. माऊली 750 वर्षापूर्वी जन्माला आले. 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहून आपल्या स्वाधीन करून समाधिस्थ झाले. त्याच्यानंतर तब्बल 200-250 वर्षानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराज आले आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अति शुद्ध, परी पाठांतरी शुद्ध अबद्ध. तो पाठांतरातला दोष काढला. काही पाठभेदमध्ये लोकांनी घुसवले होते, ते बाजूला केले. सिद्धांताची ओवी टाकून गेले. ये ज्ञानेश्वरी पाठी, जो ओवी करील मराठी, तेने अमृताचे ताटी जाण न रोटी ठेवले. याचा अर्थ वेगळा काढतात लोक. असं लोक म्हणतात की ज्ञानेश्वरीच्या नंतर कोणी ओवी लिहायची नाही, असा अर्थ घ्यायचा नाही. पाठी शब्दाचा अर्थ पाठामध्ये, ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये कोणी आपल्या मनानं काही घुसडाघुसडी करायची नाही. आणि जर करणार असाल तर अमृताच्या ताटात तुम्ही नारळाची करवंटी ठेवल्याचे दोषी व्हाल. नाथांनी प्रतिशुद्ध केली आणि ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं जनसामान्यापर्यंत आणली. आणि त्याच्यानंतर पुन्हा 200-250 वर्षांनी, 100-125 वर्षांनी जगद्गुरु तुकोबाराय अवताराला आले. आता ऐका, जे वेदामध्ये आहे ते भगवद्गीतेत आहे. जे तत्वज्ञान वेदामध्ये आहे ते तत्वज्ञान भगवद्गीतेत आहे. जे तत्वज्ञान भगवद्गीतेत आहे ते तत्वज्ञान ज्ञानेश्वरीत आहे. जे तत्वज्ञान ज्ञानेश्वरीत आहे ते तत्वज्ञान ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवतात आहे. आणि जे तत्वज्ञान एकनाथी भागवतात आहे तेच तत्वज्ञान जगद्गुरु तुकोबारायांच्या पंचमवेद गाथेमध्ये आहे.
आणि तेच सगळं वेदापासून आलेलं तत्वज्ञान सद्गुरू जोग महाराजांनी आमच्यासारख्या जनसामान्याच्या झोळीत टाकण्यासाठी वारकरी शिक्षण संस्था उभी केली आहे. ही परंपरा, वेदाचं मत व्यासांनी खंडित केलं नाही, शंकराचार्यांनी खंडित केलं नाही, शंकराचार्याचं मत ज्ञानोबारायांनी खंडित केलं नाही. माऊलीची ओवी वाचा आपण. व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. व्यासांना आणि भाष्यकारांना विचारतच आम्ही वाटचाल करतोय. मग ह्या परंपरेनं हे तत्वज्ञान आलंय. आणि बहिणाबाईचा प्रसिद्ध अभंग आहे, संत कृपा झाली इमारत. त्या 4 संतांचा विशेष आमच्या बहिणाबाईंनी सांगितलं. ज्ञानदेवे रचिला नामातयाचा किंकर तेने केलासे विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. तुकोबारायाच्या नंतर जेवढेही महात्मे झाले त्या सगळ्या महात्म्यांची एक एक पताका आपल्या संत कृपेच्या इमारतीवर डोलानं फडकते. आणि त्याच पताकामधली एक पताका आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराज नावांच्या रूपानं सुद्धा फडफड फडफड करते. हे मंदिर बांधले आमच्या संतांनी आणि प्रत्येकाची भूमिका रास्त आहे. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थान. ज्ञान आहे म्हणून पाया. मला सांगा, इमारतीची उंची महत्वाची का पाया महत्वाचा? लोक आम्हाला म्हणतात, अहो काल परवा आलेले संप्रदाय जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, तुमचा वारकरी अजून महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. मी म्हणलं बाबा नाही गेला तरी चालेल, आम्हाला जाण्याची इच्छा नाही. आम्हाला आकाशाला स्पर्श करण्याची उंची नाही मिळाली तरी चालेल, पण आमची आहे ती उंची चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकली पाहिजे. इमारती खूप वाढल्या आणि पाया पक्का नसल्यामुळे 10-5 वर्षात कोसळल्या. ज्या इमारतीचा पाया कच्चा असतो ती 70 मजली झाली तरी उपयोग नसतो. आमची 5च मजली असू द्या, पण पाया एवढा भक्कम आहे, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या इमारतीला धक्का लागणार नाही. विठाला पायामध्ये जर ज्ञान असेल तर विस्तारा करता प्रेम पाहिजे. माणसं जोडायचे, ज्ञानी माणसाकडून जोडल्या जातीलच याची शाश्वती नाही. पण प्रेमाचं अंतकरण घेऊन निघाला की त्यानं माणसं जोडले म्हणून समजा. माणसं जवळ करायला हुशारी लागत नाही, माणसं जवळ करायला प्रेम लागतं. प्रेमळ महात्मा असू द्या, लोक आपोआप जवळ येतात. पंजाबापर्यंत वारकरी संप्रदाय घेऊन गेले आणि गुरु ग्रंथ साहेबामध्ये सुद्धा नामदेवरायाचे अभंग मार्गदर्शक तत्व म्हणून वापरल्या गेले. वारकरी संप्रदायाची पताका पंजाबपर्यंत झळकवण्याचं काम प्रेममूर्ती नामदेवरायांनी केलं. एक गोड वाक्य सांगतो, ज्ञान आणि प्रेमातला फरक. अज्ञानाला ज्ञानी बनवतं त्याला ज्ञान म्हणायचं, पण ज्ञानाला सुद्धा वेडं करून टाकतं त्याला प्रेम म्हणायचं. आणि ते प्रेम नामदेवराय घेऊन निघाले. विस्तार. आता विस्तारानंतर तिसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे. इमारतीला मजबूती पाहिजे. आणि मजबूती पाहिजे तर पिलर कमजोर असले पाहिजे. बरोबर आहे? पिलर कसे पाहिजे? बस पिलर लावण्याचं काम आमच्या पैठणकरांनी केलं आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भाग. वारकरी संप्रदायाची इमारत इतक्या रुबाबात उभी आहे त्याचं कारण त्याला लावलेले खांब तेवढे मजबूत आहेत. ते आमच्या एकनाथ महाराजांनी लावले. जेव्हा पायात ज्ञान असतं, विस्तारात प्रेम असतं, मजबूती करता शांती वापरल्या जाते, तेव्हा कळसावर वैराग्य सोडून दुसऱ्या कोणाला जाता येत नाही. म्हणून वैराग्य राग रसिक जगद्गुरू तुकोबाराय या वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी विराजमान असतात. विठाला त्यात आपल्या नाथांचं आपल्याला थोडं चिंतन पाहायचं आहे. वारकरी संप्रदायातलं सगळ्यात श्रीमंत घर म्हणजे नाथाचं. श्रीमंत आहेत, विद्वत्ता परंपरेनं. भागवतातली पहिलीच ओवी आहे, वंदू भानुदास आता जो का पितामहाचा
पिता म्हणजे पणजोबा. नाथांच्या पणजोबांनी फार मोठा पराक्रम केलाय. पंढरीचा आपण आज जो विठोबा पाहतो ना, तो आपला विठोबा आपला राहिला नसता. तो अनागोंदीला बादशहाकडं, अनागोंदीच्या राजाकडं गेला असता, पण तिथला विठोबा परत आणून विठेवर उभा करण्याचा पराक्रम नाथांच्या पणजोबांनी म्हणजे भानुदास महाराजांनी केला. देवाला माघारी घेऊन आले. कार्तिकीची जे आपण रथयात्रा करतो ना पंढरीमध्ये, ते त्या विजयाचं प्रतीक आहे. भानुदास महाराजांनी विठोबा माघारी आणला म्हणून वारकऱ्यांनी विठोबाला रथात बसून पंढरीची प्रदक्षिणा केली. ती प्रथा आजही आहे. कार्तिकीला विठोबाची नगर प्रदक्षिणा असते. ती भानुदास महाराजांनी विठोबा पंढरीत आणला म्हणून. आणि त्या भानुदासाचा वंशनाथ चालवतात. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदास महाराजांचं पण आपण त्यांचे अभंग वाचा. जरी हे आकाशावर पडो पाहे, जरी हे आकाशवर पड पाहे, ब्रह्मा हे भानुदास महाराज, त्यांचे सुपुत्र चक्रपाणी, त्यांचे सुपुत्र सूर्यनारायण आणि त्यांच्या पोटी नाथबाब. ऐका, एक विशेष सांगतो. नाथबाबांचा जन्म मूळ नक्षत्रावर झालेला आहे. हे मी नाही सांगत. नाथांचे 14वे वंशज आमचे हृदयाभिन्न जीवलग आदरणीय योगीराज महाराजांनी नाथांचं चरित्र लिहिलंय. त्यात स्पष्ट उल्लेख केलाय, नाथ मूळ नक्षत्रावर जन्माला आले होते. मूळ नक्षत्रावर जन्माला आलेली लेकरं शक्यतो आई वडिलाला खातात. खातात म्हणजे त्यांच्या जन्मानंतर काही कालावधीत आई वडील जातात. नाथांची आई गेले, वडील गेले. आजोबांनी नाथाचा प्रतिपाळ केला. आजोबा कौतुकानं म्हणायचे, आमचा नाथ सगळ्यांना संपवलं आणि एकटाच राहिला. आमचा नाथ एकच राहिला. आमचा नाथ एकच राहिला म्हणून तो एकनाथ झाला. सगळेच गेले, नाथ एकटा राहिला म्हणून तो एकनाथ झाला. गर्भश्रीमंत आहेत महाराज नाथ. संप्रदायात सगळ्यात त्यांच्या श्रीमंतीचं वर्णन चरित्रात आलं. एकदा श्रीखंड्याच्या वेशात भगवान नाथांच्या घरी सेवा करत होते. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो, सोकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदितसे पाय. श्रीखंड्या त्याच्या खोलीत झोपलाय. नाथ आपल्या खोलीत झोपलेत आणि मध्यरात्रीच्या वेळेला 4 दरोडेखोर चोरी करायला नाथाच्या घरी आले. जुन्या काळातले चोर कसे होते माहिती आहे तुम्हाला? ते काळे कपडे घालायचे आणि रात्रीचं चोऱ्या करायचे. आता काळ बदललाय. मी काहीच बोललो नाही. तुमचं डोकं फार पुढं चाललं बुवा. मी सहज बोललो. मग ते 4 चोर चोरी करायला घरात आले.
नाथांच्या चरित्रात उल्लेख आहे. चोरी करत असताना फक्त सोनं, जड जवाहीर सोनं नाणं किती चोरावं त्यांनी. ते बाजारामध्ये गहू, 1 क्विंटल गव्हासाठी काय असतं ते पोतच ना. हा म्हणजे ते विचारून बोललेलं बरं. मी पडतो तिकडं मराठवाड्याच्या शेवटच्या टोकाचा. तुम्ही जरी तिकडचेच असलात तरी आता मुंबईत बरेच वर्ष गेले, मग शब्द विचारून वापरले. तुम्ही काय म्हणले? पोत. मलाही पोतच सांगायचं होतं. 2 पोते भरून सोनं चोरांनी भरलं तिजोरीतलं. एका चोराला ते पोतं उचलता येईना. आता मार्केट जवळच आहे आपल्याला. 2 जणांनी पोतं उचलायची एक पद्धत आहे पहा. हातात हात घालायचा, काय म्हणायचं त्याला? भाई भाई आमच्याकडं म्हणतात. ती भाई पद्धत. 2घांनी हातात, तसं या 2घांनी एक पोतं, त्या 2घांनी एक, 4घांनी 2 पोते उचलले निघाले. आता एवढा कार्यक्रम घरात होत असताना श्रीखंड्याला सहन होईल का? देवाला राग आला. माझ्या नाथांच्या घरी चोरी करतात म्हणजे काय? रागाच्या भरात देवानं फक्त नजर वाकडी केली आणि 4ही चोरांची दृष्टी गेली. चोर आंधळे झाले, आंधळे. चोरांनी विचार केला, बाबा सोन्याचं काही होईल, पण जर आपण सापडल्या गेलो तर आंधळं म्हणणार नाहीत आणि गरीब म्हणणार नाहीत. जेवढं मारता येतंय तेवढं मारतील. कारण ओढाळ सापडे जैसे धन्या, चोर यातना धरी जेते. चोरांनी गाठोडे तिथंच टाकले. आता आंधळे म्हटल्यास काय, वाट फुटल तिकडं चालायला लागले. जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा धावे, चापा बोंदा करत करत नाथांच्या खोलीत पोहोचले आणि ठेच काढून थेट नाथांच्या पायावर पडले. पण आश्चर्य झालं, देवाच्या वाकड्या नजरेनं त्या 4घांची नजर गेली होती, पण नाथांच्या चरणस्पर्शानं गेलेली नजर त्यांना परत आली. म्हणजे देवापेक्षा सामर्थ्य संतांचं आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. नजर आली आणि ते पायावर पडल्या म्हणून नाथ उठले. नाथांनी उठल्याबरोबर जय हरी जय हरी. ते 4 म्हटले जय हरी नाही, जय चोर. नाथ म्हणाले, अरे मग चोर आहेत, चोरी करायची तर इकडं काय करताय? तिजोरी त्या खोलीत आहे. किती मन मोकळं असेल पहा. त्या खोलीत जा, तिथून काय हवं नको घेऊन जा. ते म्हटले ते झालंय सगळं. 2 पोते भरून निघालो होतो, पण तुमच्या घरात चमत्कार झाला. तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाकडे आम्ही चोरी केली, आमची नजर गेली, आम्ही अंध झालो होतो. महाराज म्हणले, आता तर दिसतं तुम्हाला. म्हणले, तुमच्या पायाचा परिणाम आहे. तुमचा चरणस्पर्श झाला, नजर परत आली. नाथ म्हणले, आली ना परत, मग हवं तेवढं घेऊन जा. ते चोर म्हटले, आता चोरी नको. 2 दिवस झालं खायला काय मिळालं नाही, जेवायला 4 घास देता आले तर बघा. का नाही म्हटले? तेवढ्या मध्यरात्री पत्नीला उठवलं, आई गिरिजा देवींना. म्हटले, पाहुणे आलेत, जरा स्वयंपाक करा. श्रीखंड्या म्हणू लागला, पाहुणे तर लय जोरात आहेत. आईनं तेवढ्या रात्री स्वयंपाक केला, 4घांना जेवायला घातलं. नाथ म्हणले, अरे कपडे तुमचे खराब झालेले दिसताय, एक एक धोत्राचं पान घेऊन जा आणि एक एक कापड घेऊन जा. चोरांना वस्त्र दिले. चोर नाथांचा जय जयकार करत निघून गेले. ती रात्र सरली. उद्धव नावाचा सेवेकरी नाथाकडे होता, नात्यातलाच होता तो. नाथ म्हटले, उद्धवा रात्री चोर आले होते, 2 पोते भरून ते चोरीचा माल घेऊन जात होते. हिशोब करून बघ नेमकं किती घेऊन जात होते. दुपारपर्यंत सगळा लिखापडी झाली, हिशोब झाला आणि उद्धवानं सांगितलं, काही नाही नाथा, ते चोर जर एवढं घेऊन गेले असते तर आपलं 6 महिन्याचं व्याज गेलं असतं, मुद्दल नाही. 6 महिन्याचं. आता शांत डोक्यानं घरी जाऊन विचार करा. 2 पोते भरून सोनं गेल्यानंतर ज्यांचं 6 महिन्याचं फक्त व्याज जात होतं, मग त्या रकमेचं मुद्दल किती असेल आणि असं मुद्दल सांभाळणारे नाथ श्रीमंत किती असतील. विठाला व्यावहारिक श्रीमंती आहे, आध्यात्मिक श्रीमंती आहे. आणि त्या नाथांचा आज नाथ षष्ठीचा उत्सव आहे. मला थोडं नाथांचं जीवन आपल्या पुढं आणायचं आहे आणि अभंगाचा भावही आणायचा आहे. अभंगाचा विचार करू गेलो तर या 3ही लोकांपैकी आपल्या मृत्यू लोकामध्ये
मला आनंद झाला असं छातीला हात लावून म्हणण्याची हिंमत कोणीही करायची नाही. त्याचं कारण सांगतो. ज्ञानोबारायांनी सिद्धांत सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये. मृत्यू लोकी सुखाची ऐकिजेल कवनाची, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. ज्ञानोबाराय म्हणतात मृत्यू लोकामध्ये सुख आणि आनंदाची गोष्ट सुद्धा कोणी सांगायची नाही आणि कोणी ऐकायची नाही. जर मला आनंद झाला असं मृत्यू लोकात कोणी म्हणत असेल तर तो इंगळाच्या अंथरुणावर सुखानं झोपलो असं म्हणणारा पैकी असेल. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. मूर्खत्व वचना उपाय, मूर्खत्व वचना उपाय, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना उपाय, मूर्खत्व वचना उपाय. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना उपाय, मूर्खत्व वचना ढेकणाची बाज माहीत आहे? ढेकणानं पूर्ण भरलेल्या बाजेवर एखादा म्हणेल मी रात्रभर आनंदानं झोपलो, सत्कारच केला पाहिजे त्याचा. मग ढेकणाची बाज जेवढी दुःखाची आहे, इंगळाचं अंथरूण जेवढं दुःखाचं आहे, मृत्यूलोक तेवढा दुःखाचा आहे. आणि त्या मृत्यूलोकात आपण संसारात आहे, ठाऊकची आहे. दुःख बांधवडी संसार दुःखमुळे सगळी प्रमाणं तुमच्या मुखोद्गत झाली, पाठ झाली. या ज्ञानोबारायांनी मृत्यूलोकाचं आणखी गोड वर्णन केलं आहे. आपण मृत्यूलोकातले देव म्हणून 2 ग्रहांना महत्त्व दिलं आहे. पहा, सूर्यनारायणाला आपण काय म्हणतो म्हणा ना. सकाळी अर्घ्य सूर्याला, सूर्यनमस्कार. आणि महिला मंडळ चतुर्थीचा उपवास तुम्ही केव्हा सोडता? चंद्र पाहिल्यावर, घरचा नाही, आकाशातला. एकदा वैकुंठवासी बाबासाहेब इंगळे महाराज माझ्या घरी आले आणि चतुर्थीचा दिवस होता. जेवायला बसलो आम्ही दोघं. मला म्हणले अरे आता उशीर कशाला करताय, पोरीलाही बोलवा. ते पोरगी म्हणायचे माझ्या बायकोला, पोरीलाही बोलवा, आमच्या पोरीला बोलवा. मी म्हणलं महाराज तुम्हीच सांगून बघा. बोलवलं तिला. बस तुझंही ताट लावून घे जेवून. बायको म्हणली मला चतुर्थी. मग काय अडचण आहे, चंद्र बघितल्यावरच मला उपवास सोडता येईल ना म्हणे. महाराजांनी माझी मानगुट धरली, म्हणले हे बघ चंद्र सोड उपवास. तुमचा घरचा चंद्र नाही, आकाशातला चंद्र. ज्ञानोबाराय म्हणतात सूर्याला आम्ही देव मानतो, चंद्राला आम्ही देव मानतो, पण ह्या 2 देवाचीच परिस्थिती काय झाली आहे ज्ञानेश्वरीत वाचा. जे गावीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदयो होय असता लागी, दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. जिथला चंद्र क्षयरोगानं ग्रस्त आहे, क्षय म्हणजे नष्ट होणे. पौर्णिमेला पूर्ण असणारा चंद्र अमावास्येला असतो का? ज्ञानोबाराय म्हणतात पुण्यहुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हरपत आवसे नाहीची होय. पौर्णिमेला असलेला पूर्ण चंद्र क्षय होत होत अमावास्येला पूर्ण नष्ट होतो. हा इथला चंद्र आहे. आणि इथला सूर्य मावळण्याकरताच उदयाला येतो. ज्या मृत्यूलोकातले 2 देव, एक क्षयरोगानं ग्रस्त आहे आणि एक मावळण्याकरता उगवतोय, तिथल्या लोकांनी सुखाची अपेक्षा धरावी का? विठाला माऊलीने दृष्टांत फार गोड दिला. दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. दृष्टांत सांगतो त्या तुकड्यातला तुम्हाला. एका आईला एका वेळेला होणारे 2 मुलं, काय म्हणतात त्याला? जुळे. अजून दुसरा शब्द सांगा ना. आवळे, मला तो पाहिजे होता. आवळे जावळे. हां,
किती सारखे दिसतात ते. लव कोणता आणि कुश कोणता कळतं का? राम कोणता आणि श्याम कोणता कळतं? पोरी असतील तर सीता कोणती, गीता कोणती, असेच नावं असतात शक्यतो. हे सुख आणि दुःख जुळं आहे, आवळं जावळं आहे. दोघं सारखेच दिसतात, ओळखायला येत नाही. मग आईनं ओळखण्याची खूण केली आहे. सुखाला घातलेत पांढरे कपडे आणि दुःखाला घातले काळे कपडे. ओळखण्याचं दुसरं काहीच लक्षण नाही, कपड्यावर ओळखायचं आहे. पांढऱ्या कपड्यात येणार ते सुख आहे आणि काळ्या कपड्यात येणार ते दुःख आहे. मी असं विचारतो, आपल्या या मंडपामध्ये सुख आणि दुःख म्हणजे काळ्या कपड्यात दुःख, पांढऱ्या कपड्यात सुख आलं तर तुम्ही उचलून कोणाला घेणार? बोला की. दुःखाला? काय बंद पडलं आमचं? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविनाजी. प्रत्येकाला काय हवंय? प्रत्येकजण घरी कोणाला नेणार आहे? सुखालाच नेणार आहे. आणि दुःख समोर आलं तरी लोक रागवायचे त्याच्यावर, मूर्ख हो बाजूला, ह्याला आला आमच्याकडं चालेल. आणि सुखाला मात्र चॉकलेट खातो का, बिस्किट खातो का, आता कोल्ड्रिंक्स पितो का? होळी झाली ना आता. ते दुःख रडत घरी गेलं. आई, लोक जर माझा एवढा तिरस्कारच करणार होते तर मला जिवंत कशाला ठेवलं? जन्मताच मला संपवायचं होतं. लोकांनी काही म्हणू द्या, आईसाठी दोन्ही लेकरं सारखे. आई म्हणाली काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या बाजूनं. आईनं दुसऱ्या दिवशी युक्ती केली. सुख झोपेत आहे तोवर दुःखाला उठवलं, आंघोळ घातली आणि सुखाचे पांढरे कपडे घालायला दिले. कोणाला? दुःखाला. आणि सांगितलं आता जा मंडपामध्ये. पांढरे कपडे घालून मंडपात दुःख आलं. तुम्हाला काय वाटलं? आपण ओळखलंय कशावर? कपड्यावर. मग आपण उचलून घरी नेलं कोणाला? हे रोजच चाललंय आपलं. आपण जे घरी घेऊन जातोय सुख म्हणून ते नेतोय कोणाला? पॅकिंग फक्त सुखाची आहे, आतला माल सगळा दुःखाचा आहे. ज्ञानोबारायांनी हे ओवी सांगितली, दुःख लेवणी सुखाची अंगी सडित जगाते हा मृत्यू लोक आहे. विठाला 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 विठाला. लटिका व्यवहार सर्व हा संसार. 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 माया धार हरिविना. लटिका व्यवहार सर्व हा संसार माया धार हरिविना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. लटिका व्यवहार सर्व हा संसार मायेर धार हरिविना. लटिका व्यवहार सर्व हा संसार मायेर धार हरिविना. मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. माया धार हरिविना. मायेर धार हरिविना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. इथं आपण दोन घोटाळ्यामध्ये अडकलोय. एक दुःखरूप असलेल्या मृत्यू लोकामध्ये आणि दुसरं लटिक्या असलेल्या संसारा. लटिका व्यवहार सर्व हा ज्ञानोबाराय म्हणता, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. दोन खोटे सांगितले की नाही माऊली? पहिलं खोटं मृगजळ आणि दुसरं खोटं स्वप्न. स्वप्नात मृगजळ दिसणं म्हणजे खोट्यातलं खोटं असणं. मुळात स्वप्न खोटं आणि त्याच्यात दिसलेलं मृगजळ खोटं. हे नुसतं खोटं नाही, हे खोट्यातलं खोटं. ज्ञानदेव म्हणे पाहता स्वप्नीचे चेईले, स्वप्नी निधान फावे ते चेईलिया हरपे, स्वप्नीची अनेकता चेईलिया नोहे.
खूप खूप ओव्या सांगता येतील. मला स्वप्न खोटं सांगायचं आहे, पण बारकावा आहे का, स्वप्न खोट आहे पण त्याचे परिणाम खरे आहेत. तसं संसार खोट आहे पण त्याच्यामुळे होणारा नरकवास खरा आहे. उदाहरण देतो तुम्हाला. ग्रामीण भागातलं एक गृहस्थ, छोटंसं घर होतं, 15 बाय 15ची खोली, त्याच्यातच बाथरूम होतं, त्याच्यातच गॅस सिलेंडरचा ओटा होता आणि त्याच्यातच याचं बेडरूम होतं. एकाच खोलीत त्याचं बेड, पत्नीचा गॅसचा ओटा आणि बाथरूम. मुलगा बाथरूममध्ये आंघोळ करत होता, पत्नी गॅसवर काहीतरी स्वयंपाक करत होती आणि हा बहादर अंथरुणावर छानपैकी झोपला होता. पण दारिद्र्यच असल्यामुळं पांघरायला जी गोधडी होती ती 2 ठिकाणी फाटलेली होती. हा जरा नमुना होता, आमच्या परळीकडचा होता. झोपला, ते 2 छिद्र पडले होते आणि त्यातून 2 हात बाहेर काढले, तोंडावरून पांघरून घेतलं, पायावरून घेतलं आणि 2 हात फक्त बाहेर काढून असे छातीवर ठेवून झोपला. गाढ झोपला. झोपेत स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो जंगलात गेला. जंगलात वाघ त्याच्या पाठीमागे लागला. हा पुढं वाघ मागं, हा पुढं वाघ मागं, हा पुढं वाघ मागं. सावध राहा दोघं. हा पुढं वाघ मागं. वाघानं त्याला गाठलं आणि पाठीवर दोन्ही 10 टाकायत धडेल. म्हणून म्हणलं सावध. पाठीवर दणकन पंजा मारला आणि जसा पंजा पाठीत पडला तसा हा ओरडला, मेलो, वाचवा. पहिल्या मेलोला अर्धी गोधडी फाटली आणि वाचवाला सगळ्या गोधडीचा सत्यानाश झाला. बायको जवळच होती, धावत आली. काय झालं? तो म्हटला, वाघ. बायकोनं तोंडावर पाणी शिंपडलं. कुठं आहे वाघ? तो आता बऱ्यापैकी सावध झाला. समोर बायको पाहिली आणि तोही फार गोड बोलला, तेही खरंच आहे, साक्षात तू इथं असताना त्याची काय हिंमत आहे माझ्या मागं लागायची. वेडे कुठले म्हणले का, ह्याचा वागण कशाचं काय, स्वप्न पडलं तुम्हाला. आता मला एका एका प्रश्नाची उत्तरं द्या. त्याला पडलेलं स्वप्न खरं की खोटं? खोटं. पाठीमागे लागलेला वाघ, वाघानं मारलेला पंजा, फाटलेलं गोधडं, इथं घोटाळा झालाय. घोटाळा कुठे आहे? इथं आहे. बायको म्हणली, काय वाघन कशाचं, काहीतरी स्वप्न बघता, ते जाऊ द्या. घामानं ओले चिंब झालाय तुम्ही, सगळं अंग घामानं भिजलंय, एवढं घामा गमवायचं असतं का? तो म्हणला, मग पळालोच तेवढा. मला सांगा, पळणं खरं आहे का? पण आलेला घाम. पळणं खरं नाही पण घाम खरा आहे. वाघ खरा नाही, पंजा खरा नाही, पण फाटलेलं गोधडं खरं आहे. स्वप्न खोट आहे, होणारे परिणाम खरे असतात. संसार खोटाच आहे पण होणारा नरकवास खरा आहे. हरिवीन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. विठाला हा झाला पूर्व पक्ष आपल्या वेदांताच्या भाषेत. एवढं सगळं दुःख रूप आहे. मृत्यूलोक दुःखाचा आहे. या मृत्यूलोकात आपल्या वाट्याला आलेला संसार दुःखरूप आहे आणि एवढ्या दुःखरूपी मृत्यूलोकात आणि दुःखरूपी संसारात उभा राहून आमचे एकनाथ महाराज छातीला हात लावतात आणि मृत्यूलोकाचंच काय घेऊन बसलात, मी तिन्ही लोकाचं सांगतो. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, 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 अवघेची
संसार दुःखरूप आहे, मृत्यूलोक दुःखाचं टोक आहे. आणि इथं येऊन नाथ बाबा म्हणतात एकटा मृत्यूलोक नाही, अवघेची स्वर्ग मृत्यू तिन्ही लोक आज आमच्यासाठी आनंदाचे झाले. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. प्रश्न आहे, दुःखरूप संसारात आणि दुःखरूप मृत्यू लोकात तुम्ही त्रैलोक्याला आनंदाचं झालं म्हणता कसं? उत्तरार्धात नाथाने उत्तर दिलंय, चरणी जगन्नाथा. जगन्नाथा चरणी चित्त ठेले म्हणून त्रैलोक्य आनंदाचे झाले. विठाला ऐका, आनंद ही बाजारात किलोवर मिळणारी वस्तू नाही. एखाद्या किराणा दुकानात जाऊन म्हणाल का तुम्ही 4 किलो आनंद द्या, का पेट्रोल पंपावर जाऊन म्हणाल 2 लिटर ती लिटरात किलोत मिळणारी वस्तू नाही. आनंद ही वस्तू नाही, आनंद ही स्थिती आहे, ती अंतकरणाची अवस्था आहे. तुम्हाला एक गोड वाक्य सांगू, ते रोहिदास महाराजांचं वाक्य, मन चंगा तो कटोटी में गंगा. तुमचं मन शुद्ध पवित्र आणि स्थिर शांत पाहिजे. वेदांत शास्त्रात आलेला आहे गोड दृष्टांत आहे. आकाशात चंद्र आहे, खाली पाण्याचं सरोवर आहे. पूर्ण पौर्णिमेचा चंद्र आहे, पाण्याचं सरोवर आहे. वरच्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्याच्या सरोवरात जर पाहायचं असेल तर पाणी स्थिर असावं की अस्थिर असावं? साधा व्यवहार आहे. पाणी स्थिर झाल्याशिवाय चंद्राचं प्रतिबिंब नजरेला येणार नाही. अगदी तसंच आहे, अंतकरण स्थिर झाल्याशिवाय आनंदाचं प्रतिबिंब नजरेला येणार नाही. विठाला परिस्थिती काहीही असू द्या, तुमची मनस्थिती महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला परिस्थिती सगळ्या बाजूनं चांगली आहे. बसायला 50 लाखाची गाडी आहे, राहायला 1.5 कोटीचं घर आहे, पत्नी मनासारखी आहे, मुलं आज्ञाधारक आहेत, सर्व गुण संपन्न सगळं काही चाललंय. परिस्थिती एवढी तोला मोलाची आहे, पण याच्या मनात एकच शल्य आहे, शेजारचा माझ्यापेक्षा मोठा झालाच कसा? शेजारचा माझ्यापेक्षा मोठा झालाच कसा? रात्र रात्र हा झोपत नाही. परिस्थिती बिघडली का मनस्थिती बिघडली? मी हे कोणाचं सांगतोय? हे दुसऱ्या कोणा? आपल्या सगळ्याच चाललंय. एक गोड वाक्य सांगू का? तू मोठा हो, तू मोठा हो सगळेच म्हणतात, पण कुठवर? जोपर्यंत तो आपल्यापेक्षा मोठा होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी तो आपल्यापेक्षा मोठा होतो त्या दिवशी त्याचे पहिले शत्रू आपण झालेलो असतो. परिस्थिती दुःख देत नाही, मनस्थिती. हे व्हॉट्सअपला एक फोटो फिरत होता मागे, 7 वर्षाचं लेकरू, झोपडपट्टीत राहणार, राहायला झोपडं आहे आईवडिलाकडे. वडील दारूच्या नशेत बेधुंद असतात. आई धुणं भांडं करते 4 घरी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. राहायला झोपडं आहे, घरात गॅस पण नाही, सगळं चुलीवर स्वयंपाक करायचा आहे. आई स्वयंपाक करून निघून गेली आहे, त्या लेकराला घालायला कपडे पण नाही. तो नॅचरल ड्रेसमध्ये आहे, नैसर्गिक ड्रेसमध्ये आहे, दत्त दिगंबर. आणि तो राखेत खेळलाय, त्या चुलीतल्या राखेत. ते राख सगळ्या अंगाला लावली आहे, तव्याच्या पाठीचं काळं कपाळाला लावलंय, अंगाला फासलंय. आणि पोरगा 4 मित्रांना घेऊन रुबाबात खेळतोय. ते मित्र समोर बसवलेत त्यानं, चुलीवर बसलाय, चड्डी नाही बरं अंगावर. तुम्ही म्हणाल जा, विस्तव पण नाही, त्याची राग झाली. बसलाय चुलीवर, पण बसताना दोन्ही हाताची घडी केली, डाव्या पायावर उजवा पाय ठेवलाय आणि असा रुबाबात त्या 4 पोरांकडं पाहतोय. त्याच्या मनामध्ये विचार चाललाय, ही माझी प्रजा आहे आणि या प्रजेचा मी जिथं बसलोय ते माझं सिंहासन आहे. बाजूला असलेलं झोपडं म्हणजे माझा राजमहाल आहे. परिस्थिती काय आहे आणि त्याची मनस्थिती काय? आनंद परिस्थितीत शोधायचा नाही, मनस्थिती स्थिर करायची. आनंद कुठेच जात नाही. विठाला आमच्या संतांनी मन कुठं स्थिर होतं याचा अभ्यास केला. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन,
कासया आपुला प्राण तेजी नगे मा आता कोठे धावे मना आता कोठे धावे मना आता कोठे धावे मना आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया भाग गेला सिंह गेला अवघा झाला आनंद तुझे चरण देखलिया तुझे चरण देखलिया भाग गेला सिंह गेला अवघा झाला कोठे धावे मन तुमचे चरण देखली भाग गेला सीन गेला अवघा झाला कोठे धावे मन तुमचे चरण देखली भाग गेला सीन गेला सगळा निकालच लावला ना तुकोबारायने एका प्रमाणातच. मन कुठं स्थिर झालं आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या मनाची धावाधाव संपली आणि जिथं मनाची धावाधाव संपली तिथं भाग गेला सिन गेला अवघा झाला अवघेची त्रैलोक्य मनाची धावाधाव संपली तिथं त्रैलोक्य आनंदाचं आहे. विठाला महिला मंडळ तुमच्याकडे येतो क्षमा मागून. यांचा आनंद कुठे हरवतो सांगतो तुम्हाला. यांना दागिना घालायला नसला तरी अडचण नाही. शेजारणीकडं 4 तोळ्याचा आला की यांचा आनंद वनवासात गेला. आणि तो आनंद परत आणायचा असेल तर एकच करावं लागतं, यांना 4.5 तोळ्याचा आणून द्यावा लागतो. मग एकदा तिच्या नाकावर टिचून 4.5 तोळ्याचा केला म्हणजे यांचा वनवासातला आनंद परत आला. ह्या महागड्या साड्या घेतात, खरेदी करतात, घालण्यासाठी नाही. बोलू तिची जिरवण्यासाठी. तिनं 4,000ची घेतली ना 5,000ची घेणार, येणाऱ्या संक्रांतीला हळदी कुंकवाला घालणार आणि तिची शेजारणीची जिरवली की ह्यांचा आनंद परत येतो. आपली मनस्थिती बिघडते. आपण स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहे, दुसऱ्याच्या आनंदानं जास्त दुःखी आहे. थोडंसं बदला. इतरांच्या सुखात सुख पाहण्याची तयारी ठेवा, तुम्हाला आनंद शोधावा लागणार नाही. इतरांच्या दुःखानं दुःखी होण्याची तयारी ठेवा, आनंद तुमच्या मागे लागून आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या संतांची हीच लक्षण आहेत. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे सर्व सत्य बोले मुखे आणि दुःखवी अनेकांच्या दुःखे. इतरांच्या अंत्यजाचं मूल वाळूमध्ये फिरतंय, त्याला उन्हाचनं त्याची लाही होती, हे सहन न होऊन त्या मुलाला उचलून घेणारं अंतकरण आमच्या एकनाथ महाराजांचं आहे. म्हणून त्यांची नजर अवघेची त्रैलोक्यपर्यंत जाते. जग आनंदाचं झालं म्हणजे काय परिस्थिती बदलली आहे का? सगळे दारुडे माळकरी झाले का? सगळे माळकरी चांगले वागायला लागले का? हे वाक्य नीट आहे का? सगळेच माळकरी चांगले वागतात ह्या भ्रमात राहू नका. ती म्हण काय उगत झाली नाही. गळ्यात माळ पोटात काळ. हे कौतुकानं वाक्य सांगू. माळ घालून बदमास वागणाऱ्यांपेक्षा माळ न घालता चांगले वागणारे परवडले. याचा अर्थ घालायची नाही असा घेऊ नका, घातलेली चांगलीच. सगळ्या चांगल्या वागणाऱ्यांनी माळ घालावी आणि सगळ्या माळकऱ्यांनी विषयच निकालात निघतो. सगळ्या चांगल्या वागणाऱ्यांनी माळ घालावी आणि सगळ्या माळ घालणाऱ्यांनी चांगलं वागावं, सगळा विषय निकालात निघेल. माळ घालणारे सगळे चांगले वागतात असं नाही आणि सगळेच बिगर माळकरी चांगलं वागतात असंही नाही. म्हणून माळकऱ्यांनी चांगलं व्हावं, चांगल्या माणसांनी माळ घालावी.
परिस्थिती बदलली नाही तरी चालेल, मनस्थिती बदलावी. विठाला आणि मन कुठंच बदलत नाही, तिथं गेल्यावर बदलतं. चरणी जगन्नाथा चित्त. आमच्या संतांच्या ह्याच्यासाठीच भाषा आहेत ना. माझे चित्त तुझे पायी राहे, धरोनिया बाही भवहातारी दातारा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे पुन्हा. एक गोड वाक्य सांगतो, विश्व भले तुमचं छोटं असू द्या, पण ते आनंदाचं असलं पाहिजे. तुमच्या आधुनिक भाषेत सांगू, सिनेमा छोट्या बॅनरचा असला तरी चालेल, मेन हिरोचा रोल आपला असला पाहिजे. मोठ्या बॅनरचा साईड हिरो होण्यात मजा नाही. मोठ्या जगामध्ये राहून दुःखी राहण्यापेक्षा विश्व छोटंच असू द्या, पण त्यात आनंदानं आपल्याला जगता आलं पाहिजे. विठाला नाथांच्या जीवनात तो प्रसंग घडलाय म्हणून हा आनंद उभा राहिलाय. चित्त कुठं स्थिरावलंय नाथांचं. नाथांच्या जीवना बालपणामध्ये असं चरित्र आलं. नाथ गुरु भेटीच्या उत्कटतेनं घर सोडून देवगिरीला पोहोचलेत. आताचं दौलताबाद, तेव्हाचं देवगिरी. आणि तिथं जनार्दन पंत 40 गावकर, विद्वान, प्रकांड पांडित्य असलेले, शास्त्राध्ययन असलेले आणि शूर सरदार म्हणून काम करणारे, त्यांच्या शोधात नाथ तिथं पोहोचले. नाथांचा चेहरा पाहिला, गुरुलाही शिष्याची ओळख पटली. गुरुचे चरण पाहिले, गुरुच्या सामर्थ्याची जाण नाथांना झाली. मग नाथांना जनार्दन स्वामींनी घरी ठेवून घेतलं. पण काम काय द्यावं, काय कर म्हटले, माझ्या दिवसभराच्या कामकाजाचा लेखाजोखा हिशोब करत जा, माझ्या जमा खर्चाचा. हिशोबनीस म्हणून नाथांना ठेवलं. एके रात्री नाथ हिशोब करत बसले तर रात्रीचे 2 वाजले. एका नया पैसाचा हिशोब जुळत नाही. पुन्हा पुन्हा आकडेमोड केल्या जाते, हिशोब तपासल्या जातो. रात्री 2 वाजता लक्षात आलं, 1 नया पैसा गुरूंनीच दुपारी आपल्याकडून घेतला होता, तो आपल्या हिशोबात लिहायचा राहिला. तो नया पैशाचा घोळ सापडला. आनंद झाला आणि रात्री 2ला नाथांनी मोठ्यानं उडी मारली, सापडला सापडला सापडला. गुरु जागे झाले, जनार्दन पंत, अरे याला रात्री 2ला काय सापडला. नाथाजवळ गेले, नाथ काय सापडलं. गुरुदेव, 7 वाजल्यापासून हिशोब करत होतो, एका नया पैशाचा घोळ सापडत नव्हता, रात्री 2 वाजता सापडला. गुरुदेवांना वाटलं 1 नया पैसा सापडला तर याला एवढा आनंद झाला, साक्षात एक परमात्मा याला सापडून दिल्यावर किती आनंद होईल. दुसऱ्या दिवशी सुलीभंजन पर्वतावर नाथांना घेऊन गेले. 2च गुरु शिष्य फिरतायत. तेवढ्याच समोरून एक फकीर आला. फकीराच्या बगलेमध्ये झोळी आहे, सोबत एक कुत्री आहे. आणि तो फकीराला जनार्दन स्वामींनी पाहिलं आणि धावत गेले, कडकडून मिठी मारली. साधूला साधू भेटल्यावर असंच राहतं. 2 मिले 64 खिले 20 रहे करजोड, साधू से साधू मिले बहसे 7 करोड. 2 साधू एकमेकाला भेटले की कडकडून आलिंगन देतात. बोधयंत परस्परम, स्वय सुखाचे झाले अनुभव, एक एकी पाशी सांगतील भाव. आलिंगने संतांची दिव्य झाली, आलिंगन घडे मोक्ष मज वाटे त्यासी. या अनुषंगानं साधू साधूला भेटला की, आणि खरं सांगू का महाराज, 2 महाराजही एकमेकाला भेटल्यावर आलिंगन देत जावं. आनंदाची गोष्ट आहे ती. आलिंगन द्यायला अडचणच नाही महाराज, फक्त 2 गोष्टी नसल्या पाहिजे, एक ढेरी आणि दुसरा इगो. आलिंगनात आडवं येणाऱ्या 2च गोष्टी आहेत, इगो आणि ढेरी. ढेरीचं जाऊ द्या, ढेरी असली तरी आलिंगन देऊ आपण, पण इगो नसला पाहिजे. हल्ली ढेऱ्या कमी झाल्या पण इगो जास्त वाढलाय. प्रत्येकाला वाटायला लागलं मी काय कमी आहे का, मी काय कमी आहे का. पूर्वीचा काळ होता महाराज, 2 महात्मे एकमेकाला भेटले ना, बोलण्याची नाही आता देवाविन काही, असा संवाद असायचा त्यांच्यात. आता 2 महाराज एकमेकाला भेटले ना, बोलण्याची नाही, पुढं काहीच नाही, एवढंच. कडकडून मिठी मारली. 2 मिले
64 खिले, खळखळून हसतात महाराज. महात्मा प्रसन्न असला पाहिजे गड्या. उगच जड चेहऱ्यानं वावरण्यात काय मजा आहे. काही लोक असं वावरतात की जणू सगळ्या जगाचं टेन्शन ह्याला आहे. फिकीर होकर फिकीर करता है वो भी साला गद्दार है. फकीर होकर फिकर करता है वो भी साला. अरे फकीराला काय फिकीर करायची. आमच्याकडे एक संन्यासी महाराज आहे. संन्यासी म्हणजे भगवे घातलेले. वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी 50 लाखाची एफडी केली. 65व्या वर्षी. आणि एफडी कुठं? बँकेत नाही, पतसंस्थेत पण नाही, सहकारी बँकेत पण नाही, KBC मध्ये. KBC आलं होतं आमच्या मराठवाड्यात. आम्हाला वाटलं कोण बनेगा करोडपती काय नो, पण ते कोण बनेगा करोडपती नव्हतं, कृष्णा बाबूराव चव्हाण होतं. KBC कृष्णा बाबूराव चव्हाण. त्यानं आमचा मराठवाडा 600 कोटीला धुतला बघा. 3 वर्षात दामदुप्पट देतो म्हणून लोकांचे पैसे गोळा केले आणि 1.5 वर्षामध्ये सगळं गाठोडं घेऊन विदेशात गेला निघून. दुसरा मारल्याच. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. नाही कळलं त्यांनी काल्याच्या दिवशी विवेक शेठची पंगतही जेवायला या. ते मी ते आमच्या संन्यासी महाराजाचं सांगत होतो. मग त्याचे 1.5 वर्षात गेले ते 50 लाख. ते एका दिवशी माझ्याजवळ रडू लागले. महाराज 50 लाख घेऊन गेलो हो. मी म्हणलं महाराज जाऊ द्या, पण मला एक सांगा, तुम्ही 65व्या वर्षी दामदुप्पट योजनेत पैसे गुंतवले. 68व्या वर्षी समजा तुम्हाला 1 कोटी रुपये मिळालेच असते तर तुम्ही काय ह्या वयात लग्न करणार होतात? अरे संन्याशानं 2 वेळच्या जेवणाची चिंता करायची, 50चे कोटी करायच्या भानगडीत पडायचं नाही. अहो प्रसन्न राहायचं. जगाचं जग टेन्शन आहेच आहे. टेन्शन द्यायला सगळेच आहेत, आनंद घ्यायला आपण एकटेच असतो. ध्यानात ठेवा. आनंद घ्यायचा. 2 साधू मिळाले, आनंद घेतात. मग त्यांनी कडकडून मिठी मारली. नाथांना ते जरा वेगळंच वाटलं. मळालेले कपडे, वाढलेली दाढी, गबाळा वेश होता त्या महात्म्याचा. नाथ लांबच राहिले. अजून अज्ञान गेलं नाही ना नाथांचं. मग दोघं बसले तर म्हणले आता प्रसाद घेऊ. प्रसाद घ्यायचा तर कशाचा घ्यायचा? कुत्री होती सोबत. ते दूध निघणारं मोठं पान असतं पहा एका वनस्पतीचं, रुई का काय, रुईचं पान म्हणतो आपण त्याला. ते मारुतीला हार करतात ना शनिवारी, त्याचं तसले पानं काढून त्याचा द्रोण बनवला. त्या कुत्रीचं दूध त्याच्यामध्ये काढलं आणि झोळीमधले बुरशी आलेले तुकडे त्या फकीरानं त्या दुधात मिसळवले. त्याचा काला केला. आणि तो काला तो फकीर स्वामीच्या मुखात भरवतोय आणि स्वामी फकीराच्या मुखात भरवत आहेत. नाथ म्हणले बरा धंदा आहे. यांनी भगवद्गीता वाचलेली दिसत नाही. यात यामम गतर संपूती परियुषितंचयत उच्छिष्टम अपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. उष्ट खाणं तामस आहार सांगितला आहे. दोघांनाही कळे ना. आमचे गुरु पण कधी कधी शिष्याला वाटायला लागतं आमच्या गुरुला काही साक्षात्कार होतो शिष्याला असा. नाथांनाही झाला, आमच्या गुरुला पण काही कळतं की नाही. आणि ते मात्र दोघं एकमेकाला. आणि मग स्वामीच्या लक्षात आलं शिष्य अजून तसाच आहे. नाथा इकडं या. नाथ म्हणले माझं झालंय, पुरणपोळी झाली आहे, तुमचं चालू द्या. माझी आज्ञा, इकडं या आणि यातला एक घास तुमच्या मुखात भरवा. तुम्ही घ्या, नाही तर मग आम्हाला कोंबावा लागेल. तर गुरु आज्ञा मोडायची नाही. तो प्रसाद आहे, प्रसाद. दोघांच्या माध्यमातून तयार झालेला तो प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे काय? दहीन लाहीचं मिश्रण एकत्र करून खाणं. एवढ्यापुरता प्रसादाचा अर्थ घेऊ नका. प्रसादामध्ये 3 अक्षर आहेत. द. त्याचा अर्थ आहे का? प्रभूचे साक्षात दर्शन. जो सेवन केल्यानंतर प्रभूचे साक्षात दर्शन होते त्याला प्रसाद असं म्हणतात. विठाल. नाथांनी एकच घास मुखामध्ये घातला, तो प्रसाद होता. त्या प्रसादानं दिव्य दृष्टी प्राप्त झाली. अज्ञान अंधकार नाहीसा झाला. ज्ञानदृष्टी प्राप्त झाली आणि समोरचं दृश्य पाहिलं. गुरु जनार्दन स्वामी गुरु दिसत नव्हते,
साक्षात परब्रह्ममूर्ती तिथं उभी दिसू लागली. गुरु परमात्मा परेशू. आणि समोर फकीर नव्हता. फकीराच्या वेशात साक्षात दत्तात्रय भगवान उभे होते. बोला दत्तात्रय भगवान. ती कुत्री नव्हती, कुत्रीच्या रूपात साक्षात कामधेनू गोमाता पृथ्वी माता उभी होती. आणि तिच्या कासेतून काढलेलं दूध नव्हतं, या पृथ्वीमध्ये असलेल्या सगळ्या दिव्य औषधीचा तो अर्क होता. दिव्य रसांचा तो महारस होता. आणि सोबत आणलेले तुकडे तुकडे नव्हते, ती ब्रह्मज्ञानाची शुदोरी होती. पृथ्वी मातेच्या कासेतून आलेल्या दिव्य रसामध्ये दत्तात्रयांच्या झोळीतले ब्रह्मज्ञानाचे तुकडे एकत्र केले होते. आणि साक्षात दत्त आणि गुरु दोघांच्या हातानं तो प्रसाद नाथांच्या मुखामध्ये पोहोचला होता. जनार्दनाची कृपा आणि दत्तात्रयाचा प्रसाद या दोन्ही गोष्टीतून अज्ञान अंधकार नाहीसा झाला होता. अंतकरणाला स्थैर्य प्राप्त झालं होतं, चित्त स्थिर झालं होतं. आणि त्या चित्त स्थिर झालेल्या अवस्थेत नाथांच्या मुखातून हे उद्गार बाहेर पडले होते. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले विठाल. हाही प्रसंग दत्त साक्षात्कार झाल्याचा, दत्त दर्शन झाल्याचा आहे. आणि दुसरा विठ्ठल दर्शन झाल्याचा एक नाथांच्या जीवनात प्रसंग आहे. गुरु आज्ञेनं नाथ भंजन पर्वतावर एका निर्जन जागेवर उंच ठिकाणी अनुष्ठानाला बसले. तिथं एक शेतकरी राहत होता. तो म्हणायचा, नाथ वर जाऊ नका बरं, वर मानवी देहा एवढा भुजंग फिरतो. नाथ म्हटले फिरू द्या ना, त्याचं काम आहे फिरणं, माझं काम आहे अनुष्ठान करणं. नाथ अनुष्ठानाला बसलेत. आणि तो शेतकरी दररोज न चुकता सूर्योदयाला नाथाला एक अर्धा लिटर दुधाचा तांब्या नेऊन देतो. तेवढं दूध प्यायचं आणि दिवसभर अनुष्ठान करायचं, जप करायचा. एके दिवशी थोडीशी भानगड झाली. कोंबडं लवकरच आरवलं. जुन्या काळामध्ये काय घड्याळ नसायचे. कोंबडं आरवलं की पहाट झाली. ते कोंबडं लवकर आरवलं आणि शेतकरी लवकर उठला, लवकरच दूध काढलं आणि लवकरच तिथं पोहोचला. आणि समोरचं दृश्य शेतकऱ्यानं पाहिलं. तिथं फिरणारा भुजंग नाथांच्या अंगाभोवती वेष्टन करून बसला होता. थंडी पडायची तेव्हा अंगाचं वेष्टन करून नाथांना उष्णता द्यायचा. आणि नाथाच्या अंगात उष्णता वाढायची तेव्हा वर फणा करून नाथांना शीतलता प्रदान करायचा तो भुजंग. नाथांचं भागवत लिहिलेला फोटो बघा आपण, समोर भागवत ठेवलेलं आणि सापानं असं फणा काढून उभा राहिलेला, तो त्या प्रसंगातला आहे. त्या शेतकऱ्यानं पाहिलं, चक्कर येऊन पडला. भुजंगाच्या लक्षात आलं शेतकरी आलाय, भुजंग निघून गेला. नाथांची समाधी भंग झाली. शेतकरी जागा झाला. लोटांगणातलं, नाथ भुजंग तुम्हाला वेष्टन करून बसला होता. नाथ म्हणले, तो त्याचं काम करतोय, मी माझं काम करतोय. ते दूध दिलं, शेतकरी निघून गेला. पण नाथांना वाटलं, अरे भुजंग माझ्या अंगाभोवती येतोय, याचा अर्थ माझा परमात्मा भुजंगाच्या वेशात माझं रक्षण करतोय. नाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. नाथांनी सांगितलं, देवा मला भुजंगाच्या वेशात दर्शन नकोय. जसं तुकोबारायाने अपेक्षा धरली ना, दावी रूप मज गोपिका रमना ठेवू दे चरणा. ज्या रूपाला गोपिका रमल्या ते रूप मला पाहायचं आहे. नाथांनी त्या जिज्ञासेनं अनुष्ठानाला बसले आणि आता दुधाचाही त्याग केला. फक्त आणि फक्त नामचिंतन करू लागले. एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. 2च मिनटं नाथांच्या बरोबर आपल्याला नाथांना प्रभू साक्षात्कारापर्यंत गेलेल्या प्रसंगात जायचंय. सगळ्यांनी मी म्हणतो तसं माझ्या मागं भजन करायचं. पांडुरंग 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 पांडुरंग
भजन 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 दूधही घ्यायचं टाळलं आणि त्याचा परिणाम साक्षात पांडुरंग परमात्मा समपाय करकटी उभा तटी सुंदर ते ध्यान समचरण दृष्टी राज सुकुमार मदनाचा पुतळा समोर येऊन उभे राहिले. नाथा डोळे उघडा. नाथांनी ते नयन मनोहर रूप पाहिलं. विठ्ठलाचं दर्शन झालं. चित्त स्थिर झालं. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आता मनस्थिती बदलली म्हणून त्रैलोक्य आनंदाचं दिसू लागलं. याला शास्त्रीय शब्द सांगतो. एक दृष्टीसृष्टीवाद आहे आणि दुसरा सृष्टीदृष्टीवाद आहे. सृष्टी जशी आहे तशी दिसणं याला सृष्टीदृष्टीवाद म्हणायचा. पण नजर एकदा देवस्वरूप झाली की सगळी सृष्टी देवस्वरूप दिसणं याला दृष्टीसृष्टीवाद म्हणायचं. होईल अंगे देव झाला जो आपण तयासी हे जन अवघे देव. तुमची नजर देवस्वरूप झाली की सगळे तुम्हाला देव दिसतील. महाभारतात 2 नजर आल्यात. धर्मराजाला सभेत दुर्जन दिसत नव्हता आणि दुर्योधनाला सभेमध्ये सज्जन दिसत नव्हता. सभा तीच होती. एकाला सज्जन दिसत नाही, एकाला दुर्जन दिसत नाही. कारण एकाची नजर दुर्जन झाली आहे म्हणून सज्जन दिसत नाही. दुसऱ्याची नजर सज्जन झाली आहे म्हणून त्याला दुर्जन दिसत. नाथांची नजर आनंदाची झाली म्हणून त्रैलोक्य. आता आनंद आनंद म्हणजे काय तेवढं सांगतो आणि पुढं जातो. आनंद म्हणजे दुसरं काहीच नाही. विटेवरी नीट आनंदाचा कंद. आनंद अद्वय नित्य परमात्म्यालाच आनंद म्हणायचं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे. परमात्माच आनंद स्वरूप आहे आणि आमची नजर परमात्ममय झाल्यामुळे आम्हाला तिन्ही लोकात आता परमात्मा सोडून काही दिसत नाही. हरीची आदासा हरि ये थेरे हरि ते थेरे कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब. याला म्हणायचं अवघेची त्रैलोक्य. हे झालंय कशामुळे? दत्ताच्या चरणी चित्त स्थिरावलं, पांडुरंगाच्या चरणी चित्त स्थिरावलं म्हणून आता आम्ही नातं जोडणार तर त्या जगन्नाथाशीच जोडणार. माया जगन्नाथ बाप जगन्नाथ. माया जगन्नाथ बाप जगन्नाथ. माया जगन्नाथ बाप जगन्नाथ. माया जगन्नाथ. अनफंसनाथ जनार्दन. अनफंसनाथ जनार्दन. माया जगन्नाथ बाप जगन्नाथ. माया टाळी टाळी वाजवा. जय जय विठो माझे बार खुमाये बार खुमाये विठो बार खुमाये विठो बार खुमाये बार खुमाये विठो बार खुमाये विठो बार खुमाये विठो बार खुमाये
श्री गुरुदत्त विठोबा रखुमाई माईक द्या विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माये जगन्नाथ बा याला फक्त समर्पण म्हणायचं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्जुन तेच बोललाय शेवटला गीतेमध्ये, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. आता काही नाही देवा, सगळी नाती संपली. तूची आमचा माता पिता, तू आमची इष्ट देवता, गुरु बंधू पिता, सगळं काही आता आमचं तू आहे. तसं दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, कृष्ण माझी माता, कृष्ण त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च. हे नात्यांना अर्थ नाही, ही सगळी नाती त्याच्याशी जोडणं, याचा अर्थ समर्पण, डेडिकेशन. आपण सर्वस्वानं त्याचं होऊन राहणं. मग ते कुठलंही नातं जोडलं तरी, आमच्या जनाबाई त्याच्याशी नातं जोडून होत्या. मध्ये त्या नात्यामध्ये फक्त एकच आहे, त्याची माझी संगती टिकून राहिली पाहिजे, दुरावा नाही झाला पाहिजे, तो आमच्या जीवनात टिकून राहिला पाहिजे. मग माय जगन्नाथ बाप, आम्ही अनाथ आहेत, आम्हा अनाथांना सनाथ करणारा तो अनाथाचा नाथ जनार्दन आहे. आम्हाला सनाथ त्याने केलं. जनाबाई हेच नातं जोडून आहेत. तुम्ही सगळ्या जनाबाई आलात कीर्तनाला, म्हणून एक जनाबाईचं कडवं तुमच्याकडून म्हणून घेतो आणि बरोबर वेळेत सेवा संपवतो. तुम्ही पाठीमागं म्हणा, आम्ही पुढं म्हणतो. जातं म्हणायचं तुम्हाला देऊ का म्हणायला? नाही दिलेलं बरं. तुम्ही खुंटा उपटालन वाशीला घेऊन जा. तुम्ही मात्र छान म्हणा. आपल्याला नातं जोडायचंय देवाशी. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. एवढं जरी नातं जोडलं तरी भरपूर. देवही वाट बघायला आहे तुमच्यासोबत जात्यावर दळायला, पण तुम्ही मिक्सर आणले घरात म्हणून घोटाळा झाला. फक्त त्याच्याशी नातं आपल्याला जोडायचं आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. आम्ही नाथबाबा म्हणतात, आम्ही तुझ्याशी देवा हे नातं जोडलं, तो आमच्या अनाथांना सनाथ करणारा झाला. आणि खरंच आजोबांनी कौतुकानं नाव ठेवलं होतं एकनाथ, पण त्या एकनाथ नावाच्या महापुरुषानं ते एकनाथ नाव एवढं सार्थक केलं की आजोबा फक्त नाथांच्या घरातच हा एकनाथ आहे असं समजू नका. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या एकनाथासारखा दुसरा नाथ निर्माण होणार नाही. फक्त आता हा एकच नाथ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असणार आहे. मग ती कीर्ती तो डंकानाथांनी तयार केला. जीवन रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, चतुश्लोकी भागवत लिहिलं, 18,000 श्लोकाचं एकनाथी भागवत लिहिलं, अभंग लिहिले, भारुडं लिहिले, गवळणी लिहिल्या, भावार्थ रामायण नाथांचं जीव ओवाळून टाकावे अशी रचना नाथांनी केली. अनेक प्रकारचं वाङ्मय निर्माण केलं. सगळ्या लोकांना प्रत्येकाच्या जीवनात देव येतो दर्शन देतो निघून जातो. पण नाथांच्या जीवनामध्ये देव आला, एका रूपात आला 12 वर्ष राहिला, दुसऱ्या रूपात आला 12 वर्ष राहिला आणि तिसऱ्या रूपात आला पुन्हा 12 वर्ष राहिला. केशव नावाचा एक गायकाच्या रूपात प्रमाण म्हणणारा गायक, त्या गायकाच्या रूपात देव गेले आणि केशव म्हणून नाथांच्या कीर्तनात 12 वर्ष गायनाची साथ केली. नंतर माधव म्हणून द्वारकेवरून आले आणि नाथांचं भागवत लिखाण होईपर्यंत नाथांच्या सोबत राहिले.
आणि पुन्हा श्रीखंड्याच्या वेशामध्ये 12 वर्ष आले. पूजा साहित्य काढून देणं, गंध उगळून देणं, पाणी आणून देणं, कावडीनं पाणी भरणं हे काम केले. आणि 36 वर्ष राहूनही त्याचं समाधान नाही झालं, म्हणून कर्नाटकावरून विजयी पांडुरंगाच्या रूपामध्ये भगवान पंढरीश परमात्मा पैठणात आले. आता आज दिवसभर ज्या मूर्तीची पूजा झाली ती मूर्ती विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे. ती कर्नाटकावरून नाथांसाठी आली आहे. आपल्या पंढरीचा पांडुरंग असा आहे, माझ्या उजव्या हाताकडे बघा असा, आणि पैठणचा पांडुरंग असा आहे. तिथं लक्ष्मी आणि सरस्वती सदैव 24 तास पाणी भरण्यासाठी आहेत. आज षष्ठीचा दिवस आहे. आज कावडीनं पाणी आरून तो जो रांजण भरला ना श्रीखंड्यानं, तो आज भरून वाहत असतो पैठणला. आम्ही उघड्या डोळ्यानं अनेक वेळा हे दृश्य पाहिलं. मग ती साक्षात हे सगळं जीवन जगून षष्ठीच का निवडली नाथांनी, त्याचं कारण सांगतो. जनार्दन स्वामी षष्ठीलाच गेलेले असल्यामुळे माझ्या गुरुची षष्ठी आहे माझी, असा योग बऱ्याच ठिकाणी आला आहे. बरं, तुकोबारायचं निळोबारायचं तसंच आहे. तुकोबाराय बिजेलाच गेलेत वैकुंठाला, निळोबारायांनी पण बिजेलाच देह ठेवला आहे. पण निळोबारायची बीज का करत नाही त्याचं कारण सांगतो. पिंपळनेरकरांनीच ठरवलं, वा गुरुचा सोहळा देहूत असताना इथं शिष्याचा कसा करायचा, मग बिजेला देहूला जाऊ आणि देहूवरनं माघारी आल्यानंतर निळोबारायांचा उत्सव साजरा करत जाऊ, हे नंतर ठरलं. पण हे गुरु शिष्य दोघांनी एकच दिवस निवडला. आणि षष्ठीचा तर योग इतका गोड आहे. जनार्दन स्वामीची जयंती म्हणजे जन्मदिवस षष्ठीचा आहे, नाथांचा जन्मदिवस षष्ठीचा आहे. जनार्दन स्वामीला दत्तात्रयाचा अनुग्रह षष्ठीलाच झाला आहे आणि नाथांना सुद्धा दत्ताचं दर्शन षष्ठीलाच झालं आहे. हे 3 योग आले. जन्मषष्ठीचा, गुरुप्रसाद षष्ठीला मिळाला आणि दोघांनी निर्याणसुद्धा षष्ठीला साधलं. नाथ निघाले होते आदल्या वर्षी. एका बाईची मुलगी सासरी चालली होती. पहिल्यांदाच सासरी पाठवत होती ती. बाईनं तोंड वाकडं केलं, नाथा बरं माझ्या लेकराच्या सासरी जायच्या दिवशीच तुम्हाला दिवस सापडला. नाथ उठले, घरी गेले. बाई यावर्षी तुझी लेक पाठव, आम्ही पुन्हा जाऊ. दुसऱ्यांदा देह ठेवला. हरिपंडित नावाचा मुलगा होता. ब्राह्मणांकडे गेला, खांदा द्यायला चला. ब्राह्मण म्हणले, वा रे वा, तुझ्या बापाला तेवढाच धंदा आहे, मरतो उठतो, आम्ही काय तेवढंच करायचं काय, आम्ही खांदा द्यायला येणार नाही. हरिपंडित गेला आणि म्हटला, कशाला असे उठून बसायचं, खांदा द्यायला कोणी येत नाही, काय एकटा घेऊन जाऊ का. नाथ उठले, म्हणले तुला तरी टेन्शन कशाला, माझा मी समर्थ आहे. आणि स्वतः चालत आजच्या दिवशी गोदावरीच्या पात्रामध्ये प्रवेश केला आणि भागवत तुमच्या माझ्याकरता ठेवलं. आणि नाथांनी जलतत्वामध्ये देह अर्पण करून जलसमाधी घेतली. तो आजचा नाथषष्ठीचा दिवस म्हणून अभंगही तो निवडला. प्रसंग समयासी सादर असलं पाहिजे. त्या प्रसंगानुरूप आम्हाला जोग महाराज संस्थेनं हेच तर शिकवलं आहे, ती चौकट. आज जर नाथषष्ठीचा दिवस आहे आणि आज आम्ही माऊलीचा अभंग घेऊन माऊलीचंच गुणगान करत बसलो तर आम्ही आजच्या दिवसाला न्याय दिला नाही असं होईल. आजच्या दिवसाला न्याय देण्याकरता अभंग नाथाचाच घ्यावा आणि नाथांचंच गुणवर्णन आजच्या कीर्तनातून करावं. या दृष्टिकोनातून नाथषष्ठीच्या रात्रीचं हे कीर्तन आपल्या सप्ताहातला 6वा आहे ना, 6वाच असेल, 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाची सेवा बाळासाहेब महाराजांनी बऱ्याच दिवसापूर्वी सर्वांच्या वतीनं निमंत्रण दिलं. आम्हीही ते स्वीकारलं आणि पैठणचा दुपारी गुलाल उधळायला काही थांबणं नाही झालं. 11लाच पैठण सोडावं लागलं. पण वेळेत आपल्याकडं पोहोचलो. सर्व गुणवान मंडळी, आमचे मित्र रामदास गायकवाड, आम्ही आळंदीत सोबत होतो गुरुवारी केंद्रे महाराजांकडे. मला नव्हतं माहिती जवळ आहे तुम्ही म्हणून, नाही तर फोन केला असता मी. त्यांची दोन्ही मृदंगवादक सर्वांना धन्यवाद. 1च मिनटं घेणार आहे, तुमच्या आरोग्यासाठी सेवा संपवणार आहे. ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्याच्यासाठी त्या बॉक्समध्ये औषध आलं आहे. ड्रायव्हर साहेब आमचे आहेत, इथंच उभे राहतील. ते ज्याला हवं आहे त्याला, कसलाही दमा असू द्या, श्वासाला ज्याला तकलीफ आहे, धाप लागते, पायऱ्या चढलं की दम लागतो, थोडं चाललं तरी श्वास फुलतो, अशा लोकांनी 2 बाटल्या घेऊन घरी जा. त्या 2 बाटल्या 2 महिने तुम्हाला पुरतील. 2 महिने 2 बाटल्याचा कोर्स करा. किमान 2 वर्ष तुमचा दमा जाग्यावर थांबून राहील. 2 वर्ष त्रास देणार नाही. तुम्ही म्हणाल मग 2 वर्षानंतर काय करायचं, माझं कीर्तन ठेवायचं.
मी पुन्हा औषध घेऊन येतो. पुन्हा 2 वर्षाचं नियोजन करून जातो. तुर्तास 2 वर्षाची काळजी करा, पुढचं बघू. ज्याला शुगर आहे 200-250 शुगर दाखवतंय, गोळी चालू आहे शुगरची, त्यानंही ते औषध घ्या. फक्त दम्यावाल्यानं 2च बाटल्या घ्या, शुगरवाल्याला मात्र कंटिन्यू घ्यावं लागेल. 12ही महिने औषध तुम्हाला घ्यावं लागेल. एक 8 दिवस गोळी आणि शुगर दोन्ही घ्या. शुगर 150च्या आत एकदा येऊ द्या. एकदा 150च्या आत आली की पुन्हा गोळी बंद करून टाका. हे औषध 12 महिने चालू ठेवा. औषध जोवर चालू आहे तोवर शुगर 152सुद्धा होणार नाही. 150च्या आतमध्ये कायमस्वरूपी राहील. ज्याला पित्ताचा त्रास आहे, डोकं दुखतं, मळमळ होतं, आंबट गुळण्या पडतात, त्यानंही ते औषध घ्या. त्याला पित्तालाही फरक पडेल. ज्याचं पोट नीट काम करत नाही, पचनशक्ती बिघडली आहे, अजीर्ण अपचन होतं आहे, करपट ढेकर येतात, पोट गच्च होतं आहे, सकाळी पोट मोकळं होत नाही, त्यानंही तेच औषध घ्या. फार किंमत नाही त्याची, 250 रुपये किमतीचं आहे. मला 149ला मिळतं, ते 249ला मिळतं. आम्ही फक्त 250 घेतो. 1 रुपया तुमच्यापर्यंत आणून देण्याचा. आम्हाला पैसे नाही कमवायचे. 10 वर्षापूर्वी त्या औषधानं माझ्या आईचा दमा बरा केला. 10 वर्ष माझी आई त्या औषधामुळं माझ्यासमोर मला पाहता आली. नाही तर तिच्या 82व्या वर्षी ती गेली म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण त्या औषधावर मी तिला 10 वर्ष जगवलं. 92पर्यंत ती मला आशीर्वाद द्यायला राहिली. माझ्या आईला ते औषध लाभलं म्हणून मी आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे. मला त्यातून पैसा कमवायचा नाही. 250 रुपये किमतीचं आहे. घेण्याची पद्धत, सकाळी उपाशी पोटी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घ्या. त्याच्यामध्ये त्या औषधाचे 3 ते 4 थेंब टाका. लिक्विड आहे ते, ड्रॉप आहे. आणि त्याचं हलवा, तेवढं पाणी पिऊन टाका. अर्धा तास पाणी सोडून औषधावर चहा कॉफी जेवण घेऊ नका. एवढं पथ्य पाळा. मी जेवढे रोग सांगितले, दमा, पित्त, शुगर, BP आणि तुमच्या पोटाच्या तक्रारी, या सगळ्यावर ते गुणकारी औषध आहे. आत्तापर्यंत मी हजारो लाखो लोकांपर्यंत नेलं आहे. पोस्टानं पण औषधं मी पाठवतो, कुरिअरनं पण पाठवतो लोकांना. ते औषध मी कंपनी काढली, मलम आहे, नारायण तेलाचा आम्ही वापर करतो. संभाजीनगरच्या MIDCत आमची कंपनी उभी आहे. ते मलम अत्यंत गुणकारी आहे. गुडघा दुखत असेल, हरभरा एवढं घ्या, हलक्या हातानं चोळा, 24 तास आराम पडेल. म्हणजे आत्ता लावलं तर उद्या ह्या वेळेपर्यंत. कंबर दुखत असेल, मानपाट ताटले असेल, हरभरा एवढं घ्या, लावा, हलक्या हातानं चोळा. शिर भरली म्हणतो ना आपण, मानेला झटका बसला, औषध दिवसात 3 वेळा लावून हलक्या हातानं चोळा. 6 ते 7 तासामध्ये तुमची मान पूर्ववत झालेली असेल. दोन्ही औषधं चांगले. मलमाची किंमत 200 रुपये आहे आणि लिक्विड औषधची किंमत 250 रुपये आहे. ज्यांना हवं आहे त्यांनी घ्या. अर्धा तास थांबतो. भगवान दत्तात्रेयाच्या चरणी, नाथबाबांच्या चरणी सेवा अर्पण. समस्त मंडळीला धन्यवाद. श्रमिक सहयोग मंडळ, शिवप्रेमी मित्रमंडळ, आपणास धन्यवाद. कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर धनराज माऊली भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. विठ्ठल जय जय विठ्ठल.